मित्र, पूर्ण पृथ्वीवर जवळपास 71% पाणी आहे. आता 71% पाणी आहे माहीत असून पण सगळे लोकांना ॲक्सेप्ट करायला लावलं पाणी विकत घ्यायला. म्हणजे शेवटी धंदा खूप महत्त्वाचा आहे. सांगण्याचा मुद्दा याच्यावरून असा आहे लक्षात आला किंवा तुमच्यासमोर मांडतो की आज रोजी आम्हाला आमच्या विजूमामानं वगैरे त्यानं मिरच्या दिल्या. मिरच्या घरी वापरासाठी घरी दिल्या होत्या, पण त्यानं तर्कवितर्क झाला म्हणजे बुवा घेऊन जाय, बघ रविवार आहे तर विकून पाय. मला पण वाटलं बघ चला एकदा विकून बघू, जे होईल ते होईल. बाजारात मिरच्या ऑलरेडी होत्या, पण रविवार होता, त्या तिथल्या मिरच्या माहीत असून पण मी मिरच्या आणल्या, घरी आणल्या मिरच्या आणि डोर टू डोर विकल्या. आमच्या गलीत डोर टू डोर विकल्या, चांगल्याच विकल्या. जवळपास 70% मिरची गेली असेल. 30% मिरची जिथं बाजार भरते त्या ठिकाणी मांडली. तर तिथं मांडल्याच्या नंतर होते नव्हते मिरच्या गेल्या, 10% मिरची घरी आहे. पण याच्यातून सांगण्याचा विषय म्हणजे असा आहे की मिरची तर बाजारात पण होती, पण माहीत मिरची काहून लोकांनी घ्यायची. याच्या मागचा एक ठोस आणि खूप महत्त्वाचा पॉईंट म्हणजे असा आहे, जर माणसाच्या मनात जर एखादी इच्छा असेल ना आणि कॉन्फिडन्स असेल ना माणसाच्या मनात, तर माणूस कोणत्याही मोठ्या वाऱ्याला, केवढ्या मोठ्या संकटाला धडक मारण्याची एक माणसात साहस पाहिजे. आणि जर ते साहस असलं ना तर कुठलीही गोष्ट पॉसिबल असं नाहीच. ती आपल्या हक्काची आपल्या पदरात पडणारच आहे. पाहणो येड्यात कार्यक्रम काढला ना, पाणी एवढं असून पण पाणी पियायला आपल्याला भाग पाडलं, विकायला पण भाग पाडलं, विकत घ्यायला पण भाग पाडलं. तसाच तो मिरचीचा खेळ मी लक्षात आला आणि मी करून पाहिला. प्रयत्नालाही सक्सेसफुली ठरला उभा. फक्त हार मानायला जमत, कोशिश करण्यावाले की कधीच हार नाही होती, एवढं मात्र कन्फर्म झालं. आणि कॉन्फिडन्स पण आला, अनुभव आला, त्या पद्धतीचा एक्सपिरियन्स आला. तर चला भेटू एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, स्वतःची काळजी घ्या बाप्पा.